सहर्ष स्वागत आहे। त्यासोबत रोहनदादा पाटील यांचेही सहर्ष स्वागत आहे। दादांना विनंती आहे, दादांनी व्यासपीठावर यावं। मान्यवरांच्या ट्रॅक स्टार क्लबच्या वतीनं दादांचं स्वागत होत आहे। आदरणीय श्रीधर दादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं या ठिकाणी स्वागत। आदरणीय रोहन पाटील साहेब यांचे स्वागत आहे। आमच्या कार्तिक रेसिडेन्सी आणि ट्रॅक स्टार क्लबच्या वतीने दादांचं स्वागत करण्यात येत आहे। आणि अस्मिताताई कांबळे आणि प्रफुल्ल कांबळे यांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी स्वागत। पूर्ण टीमच्या वतीने या ठिकाणी त्यांचं हार्दिक अभिनंदन। आपल्या परिसरातील लाडके प्रिय नेते वामनदादा म्हात्रे यांचं स्वागत। त्याचसोबत नगरसेवक रोहन पाटील यांचे सुद्धा स्वागत होत आहे। प्रथमेश पाटील यांचे सुद्धा स्वागत होत। क्लबच्या माध्यमातून आज कात्रप भागात मोठ्या उत्साहात, मोठ्या जल्लोषात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संपन्न होत आहे। संपूर्ण बदलापूर शहरात खूप उत्साहाचं वातावरण आहे। संपूर्ण बदलापूर त्या ठिकाणी एक जयंतीमय झालेला आहे। वेगवेगळ्या ठिकाणी रॅली असो, प्रबोधनपर कार्यक्रम असो, अनेक विविध कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू आहेत। आज या ठिकाणी शिवसेना शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे उपस्थित आहेत। मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करेन की वामनदादा म्हात्रे जेव्हा नगराध्यक्ष होते तेव्हा निवडून आल्याच्या नंतर पहिल्याच दिवशी ते खुर्चीवर विराजमान झाले, तेव्हा त्याने उल्लेख केला आणि संकल्प केला की ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे माझ्यासारखा बहुजन समाजाचा तरुण या बदलापूर शहराचा प्रथम नागरिक होतो, त्यावेळेला या बदलापूर नगर परिषदेचा पहिला जर निर्णय कुठला घेणार असेल तर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा या बदलापूर शहराच्या बनवण्याचं काम हाती घेणार आहे। आणि त्याच संकल्पाची अंमलबजावणी करत, वचनपूर्ती करत त्यांनी लगेच येणाऱ्या बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला त्या पुतळ्याचं अनावरण केलं। अशा प्रकारे त्यांनी बाबासाहेबांच्या प्रती आपली एक भावना, आपल्या कृतज्ञता अर्पण केली। बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल बोलायचं झाल्यास आता 14 एप्रिल 1891 पासून 6 डिसेंबर 1956 पर्यंत बाबासाहेब पर्यंत झाल्यास त्याला किती दिवस पुरतील। आणि या जल्लोषाच्या वातावरणात तेवढा वेळ नागरिकांच्या जल्लोषात रंगाचा बेरंग करणे मला काही योग्य वाटत नाही। आपण निश्चितपणे या विषयावर स्वतंत्रपणे या विषयावर बोलू। अस्मिताताई कांबळे आमच्या अतिशय चांगल्या काम करत आहेत। रोहन दादा या ठिकाणी उपस्थित, प्रथमेश उपस्थित आहे। परंतु एकच उल्लेख करेन, बाबासाहेब आंबेडकर असे व्यक्तिमत्व होते की त्यांनी सर्वच पैलूवर काम केलेलं होतं। जो सहकार असो, शिक्षण असो, आरोग्य असो, संविधान असो, कायदा असो, सर्व क्षेत्रात त्यांनी उतुंग असं काम केलेलं आहे। त्यांनी एकच उल्लेख करतो, त्याच्यात एक त्यांचा प्रबंध द प्रॉब्लेम ऑफ रुपी जो त्यांनी लिहिला, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं त्यावेळची जी प्रस्थापित व्यवस्था होती, ब्रिटिशकालीन भारताची अर्थव्यवस्था कशी होती आणि महागाई होती, करन्सीवरती बोलले होते, ज्याचा अजूनही आपल्याला उपयोग होतो। त्यावेळेला जो करन्सीचा रेट होता तो चांदीच्या रेट बरोबर तुलना होत होती, तो त्यांनी खोडून टाकला होता त्यावेळेला। आणि
तो सोन्याबरोबर त्याचं रूपांतरित करावं अशी भूमिका मांडली होती, जेणेकरून महागाई दर कमी होईल. त्यांनी ज्या ज्या भूमिका मांडल्या होत्या त्या आजही त्या आपल्याला अर्थव्यवस्थेसाठी उपयोगी पडतात. त्यावेळेला त्यांनी भारतासाठी एक केंद्रीय बँकिंग व्यवस्था पाहिजे अशी भूमिका मांडली होती आणि त्या प्रबंधाच्या नुसारच, त्या लिखाणाच्या नुसारच भारतामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे. आपण नाकारता येऊ शकत नाही. असे अनेक लेख आणि अनेक ग्रंथ आणि अनेक प्रबंध त्यांनी लिहिलेले, त्यात वेगवेगळे विषय हाताळले. भाषीय प्रांतरचना असो का भारत पाकिस्तान पार्टिशन असो, अनेक विषय त्यांनी हाताळलेले आहेत. त्या विषयावर बोलणं म्हणजे खूप वेळ खर्चिक काम आहे. मी मनपूर्वक आम्हाला सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि बाबासाहेबांनी या लोकशाही निर्माण सारख्या बहुजन समाजाच्या मुलांना त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिलेली आहे. त्या संधीचं निश्चितपणे सोनं करू अशी या ठिकाणी ग्वाही देऊन थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. त्याचसोबत मानसी पवार या मुलीचा सन्मान माननीय साहेब करतील. शहर आणि त्या ऐतिहासिक शहरात कशा प्रकारे एकंदरीत वातावरण माननीय वामनदादा म्हात्रे यांच्या हस्ते मानसी पवार या मुलीचा सन्मान करण्यात येत आहे. नॅशनल गेम 3 वेळा रग्बीमध्ये तिने पदक मिळवले आहे, सिल्वर म्हणून. त्याचसोबत नॅशनल सिल्वरमध्ये 15 वेळा तिने मिळवले आहे. इतरही समाज मोठ्या संख्येने या जयंतीमध्ये सहभाग झालेला आहे. निश्चितपणे हे चांगलं सिम्पटम आहे आणि बदलापूर शहर हे सर्वसमावेशक असं शहर आहे आणि आम्ही सर्व थोड्या भूमिकाने सर्व समाज इथे एकत्र नांदत असतो आणि सर्वजण ज्या उत्साहात या जल्लोषात सहभागी झालेले आहेत. दादा एकंदरीत धन्यवाद साहेब. साजरी केली जाते अशा प्रकारे शुभेच्छा. बघू शकता मिरवणुकी निघाल्यात आणि माझी आठवण आहे की मी सुद्धा मिरवणुकीमध्ये पहिले नाचायला असायचो. म्हणजे 70% मित्र बौद्ध समाजाचे म्हणून आम्ही त्यांच्या प्रत्येक जयंतीला सणांमध्ये सामील असतो. माझ्या भरपूर लहानपणी आठवणी आहेत आणि त्या आता मला कुठेतरी थोड्याशा हरपलेल्या वाटतात. त्यामुळे मला मिरवणुकीत नाचता येत नाहीये. शिक्षण सगळ्यांनी घेतलं पाहिजे. माझे भरपूर मित्र जे बाबासाहेबांमुळे आज देशात परदेशात मोठ्या मोठ्या पोस्टवरती नोकऱ्या करत आहेत. लाखो लाखो करोड सॅलरी येते. त्याच्या माध्यमातून मी सगळ्यांना एकच सांगेन की त्याला नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये मोठी संधी कधी जाऊन मिळेल ती सांगू शकत नाही आपण आणि तुम्हाला एकदा पुन्हा दादा भारतासोबत आपण पाहतो परदेशात देखील बाबासाहेबांचे असंख्य मोठे स्मारक आहे. एक मराठी म्हणून जेव्हा आपण परदेशात जातो स्मारक पाहतो काय भावना असते, काय अभिमान असतो एका मराठी माणसाचा? माझा भाऊ म्हणजे मोठा मनोहर दादा जाधव तो लंडनला राहतो आणि मी लंडनला जात असतो तिकडे त्याच्या घरापासून 10 मिनिटाच्या अंतरावरती बाबासाहेब आंबेडकरांचं घर आहे. फक्त बाबासाहेब आंबेडकर राहायचे आणि मी त्यांच्या घरी 3 वेळा गेलो होतो आणि तिकडचं गाड देखील आता मला ओळखतो. जेव्हा तिथे जातो मागच्या वर्षी वरूनला पण घेऊन गेलो तिथे जेव्हा मी त्याचं झाड ओळखतो बाबासाहेब आंबेडकर जे राहायचे ते त्यांनी लिहिलेले पुस्तकं ते तिथे लोकांची बेड त्यांचा चष्मा त्यांचा पेन ते सगळं साक्षात तिथे आहे. आणि एकदा मी तिथे गेलेलो आणि मी ते गाडला विचारलं की त्याचं म्युझियम टाईप असतं तिथे आपण त्या हात लावू शकत नाही. पण मला असं राहत नव्हतं. मी त्यांना विचारलं की बाबा मी प्लीज त्याला हात लावू शकतो का? तर ते बोलले ठीक आहे त्याचं काय वापरून विचारू नको. मी म्हटलं नक्की मी त्या पेनाला हातात घेतलो चष्मा हातात घेतला आणि खरंच ती आठवण माझ्या आयुष्यभर माझ्या हृदयात राहील की एवढ्या मोठ्या माणसाचा
पेन मला करण्याचं भाग्य लागलं आणि भरपूर आठवणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने त्यांचे स्टॅच्यू भरपूर देशामध्ये आहेत. युनिव्हर्सिटीमध्ये ते म्हणजे बाबासाहेबांबद्दल बोलत पूर्ण दिवस जाईल, पण मी एवढं सांगेन की बाबासाहेबांनी जे शिकवले ते आपल्या आयुष्यामध्ये आपण जर फॉलो केलं तर नक्कीच आपण कुठे ना कुठे मोठ्या स्टेजवरती पोहोचतो. एकंदरीतच भारतासाठी, बदलापूर शहरासाठी अभिमान असा क्षण आहे. काय भावना आहे, कशा प्रकारे एकंदरीतच प्रवास होता? आज शिवसेना शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्या हस्ते आपलं कौतुक देखील झालं, अभिनंदन देखील करण्यात आलं. काय भावना होती की अशा प्रकारे कौतुक पाठीवरती काढलं सॉरी